नमस्कार. आज आपण एका अशा सरकारी निर्णयावर बोलणार आहोत जो खरं तर शेतकऱ्यांसाठी एक मोठी क्रांती ठरू शकतो. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा बदल कसा होतोय आणि याचा नेमका काय परिणाम होणार आहे. ऐतिहासिक निर्णय. डिजिटल सातबाराला कायदेशीर मान्यता, शेतकऱ्यांना मोठा दिलासा. आता बघा, यातले 3 शब्द खूप महत्वाचे आहेत. ऐतिहासिक निर्णय, कायदेशीर मान्यता आणि शेतकऱ्यांना दिलासा. खरं तर या 3 शब्दांमध्ये पण याचा खरा अर्थ काय? म्हणजे शेतकऱ्यांच्या रोजच्या आयुष्यात यामुळे नेमकं काय बदलणार आहे? चला या घोषणेचा प्रत्येक पैलू जरा ऐतिहासिक खोलात निर्णय. जाऊन पाहूया. आता याला ऐतिहासिक का म्हणायचं? अहो, कारण हा एक असा बदल आहे जो वर्षानुवर्षे चालत आलेली कागदावरची जी काही पद्धत होती ना, ती पूर्णपणे अगदी मुळापासून बदलणार आहे. चला तर मग या ऐतिहासिक घोषणेचा प्रत्येक भाग आपण एक एक करून पाहू आणि समजून घेऊ की याचे नेमके परिणाम काय होणार आहेत. आता या संपूर्ण घोषणेचं केंद्रस्थानी काय आहे माहितीये? फक्त एक कागदपत्र, 7-12 उतारा. पण अनेकांना प्रश्न पडेल की हा 7-12 उतारा म्हणजे नेमका आहे तरी काय? नाव तर आपण सगळ्यांनीच ऐकलेलं असतं, 7-12, 7-12. पण हा उतारा नक्की काय काम करतो आणि याला इतकं महत्त्व का दिलं जातं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं ना, तर 7-12 उतारा म्हणजे जमिनीचं आधार कार्डच समजा. याचे 2 भाग असतात. गाव नमुना 7 जो सांगतो की जमिनीचा मालक कोण, आणि गाव नमुना 12 जो सांगतो की त्या जमिनीवर कोणतं पीक घेतलं जातंय. म्हणजे थोडक्यात ही जमीन माझी आहे आणि मी त्यावर हे पीक घेतोय, याचा हा पक्का सरकारी पुरावा आहे. पण हा एक कागद इतका महत्वाचा का आहे? कारण शेतकऱ्याचं जवळपास प्रत्येक काम याच एका कागदावर अडकलेलं असतं. बँकेतून कर्ज घ्यायचंय, 7-12 हवा. पीक विमा पाहिजे, 7-12 हवा. जमीन विकायची किंवा घ्यायची आहे, 7-12च लागतो. सरकारी योजनेचा लाभ घ्यायचाय, तिथेही 7-12च लागतो. म्हणूनच याला शेतकऱ्याच्या आर्थिक जीवनाचा कणा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि याच कण्याचं, याच आधारस्तंभाचं आता झालंय डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. चला पाहूया हा प्रवास कागदावरून पिक्सेलपर्यंत कसा झाला. हा फरक पाहिला की या बदलाचं खरं महत्त्व आपल्या लक्षात येईल. जुनी पद्धत म्हणजे काय? सरकारी ऑफिसच्या चक्रा, लांब रांगा, तासनतास थांबणं, वरून ते कागदपत्र हरवण्याची किंवा खराब होण्याची भीती वेगळीच. पण आता बघा, नवीन डिजिटल पद्धतीत तोच उतारा घर बसल्या मिळतोय, 24 तास उपलब्ध आहे, पूर्णपणे सुरक्षित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातले बदल लगेचच्या लगेच अपडेट होतात. पण थांबा, फक्त ऑनलाईन उपलब्ध होणं म्हणजे सगळं झालं का? नाही. खरी ताकद येते ती कायदेशीर मान्यतेतून. आणि हाच आहे या घोषणेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग. खरंच हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. कारण कायदेशीर मान्यतेशिवाय डिजिटल कॉपी म्हणजे फक्त एक सोय आहे, शक्ती नाही. आता कायदेशीर मान्यता म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. याचा अर्थ सरकारने आता अधिकृतपणे सांगितलंय की जो डिजिटल सहीवाला ऑनलाईन 7-12 आहे आणि जो शिक्का मारलेला कागदी 7-12 आहे, हे दोन्ही आता एकसारखेच आहेत. त्यांची किंमत, त्यांची व्हॅल्यू, त्यांची ताकद सगळा सेम टू सेम. म्हणजे आता कुठलीही बँक, कोर्ट किंवा सरकारी ऑफिस नाही आम्हाला ओरिजिनल कागदीच पाहिजे असं म्हणूच शकत नाही. आणि विचार करा, यामुळे प्रक्रिया किती सोपी झाली आहे. आता थेट सरकारी पोर्टलवर जायचं, आपला 7-12 शोधायचा, डिजिटल सही असलेली प्रत डाउनलोड करायची आणि झालं काम. मिनिटांत तो उतारा कुठल्याही सरकारी कामासाठी वापरता येतो. कुठे रांगेत उभं राहायची गरज नाही, कुठे हेलपाटे मारायची गरज नाही. सगळं काही बोटांच्या टोकावर. आणि या सगळ्याचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा परिणाम काय? तर तोच शब्द जो बातमीच्या हेडलाईनमध्ये होता, शेतकऱ्यांना मिळालेला दिलासा. पण हा मोठा दिलासा म्हणजे नेमकं काय? तर बघा, तहसीलला जाण्या येण्याचा त्रास वाचला, म्हणजे वेळ आणि पैसा दोन्ही वाचले. बँकेचं कर्ज आता खूप लवकर मिळेल. जमिनीच्या रेकॉर्डमध्ये होणाऱ्या फसवणुकीला आळा बसेल, सगळा कारभार पारदर्शक होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली माहिती आपल्या हातात आल्यामुळे शेतकरी आता जास्त सक्षम, जास्त एम्पॉवर्ड होतील. थोडक्यात सांगायचं तर या एका निर्णयाने शेतकऱ्यांच्या मार्गातले कित्येक अडथळे दूर झाले आहेत आणि त्यांच्या कामाला एक जबरदस्त गती मिळाली आहे. यामुळे फक्त वेळ आणि पैसा नाही, तर जो अनावश्यक मानसिक त्रास होता तो सुद्धा वाचला आहे. हे खरंच एक खूप मोठं क्रांतिकारी पाऊल आहे. आणि जाता जाता एक विचार करूया. आज जमिनीचा 7-12 डिजिटल झाला. उद्या कदाचित आपली इतरही महत्त्वाची कागदपत्र डिजिटल होतील. जसजसं आपलं आयुष्य असं ऑनलाईन आणि डिजिटल होत जाईल, तसतसं मालकी किंवा ओनरशिप ही जी संकल्पना आहे, तिचं भविष्य कसं असेल? विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का?